उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण नंतर बातम्या आल्या की भाजपने ऑपरेशन टायगरला रेड सिग्नल दिला आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या प्रतापराव जाधव यांच्या खास मेजवानीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. कारण मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या डिनर डिप्लोमसीला चक्क शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे 2 खासदारांनी हजेरी लावली आहे. या घटनेमुळे ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पण उद्धव ठाकरे पक्षाचे नेमके कोणते 2 खासदार डिनर करायला गेले होते, तिथं काय घडलं, एकूणच पडद्यामागे नक्की काय राजकारण सुरू आहे, समजून घेऊ या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. काही दिवसांपूर्वी एका माध्यम समूहाच्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक लक्षवेधी विधान केलं होतं. एकनाथ शिंदे त्यावेळी असं म्हणाले होते की मी डॉक्टर नाही, पण मी मोठं ऑपरेशन केलं होतं आणि हे ऑपरेशन राज्यानेच नाही तर देशाने पाहिलं आहे. आणि शिंदे यांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा भूकंप होणार अशा बातम्या आल्या. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि राज्यात मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या समोर खासदारांच्या बैठकीत झालेला राडा यामुळे शिवसेनेत काहीतरी घडणार अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली होती. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवणार आणि ठाकरेंच्या पक्षाचे खासदार स्वतःकडे घेणार अशा बातम्या येऊ लागल्या होत्या. पण अचानक घडामोडी घडल्या आणि बातमी आली की ऑपरेशन टायगरला दिल्लीतून रेड सिग्नल लागलाय आणि एकनाथ शिंदे यांचा डाव फसला अशी देखील चर्चा सुरू झाली. पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या घरी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख यांनी हजेरी लावली आणि हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सुरू झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण ही चर्चा सुरू झाल्यावर खासदार नागेश आष्टीकर यांनी मात्र मीडियाला प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम होता, म्हणून आम्ही केवळ शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, कारण त्यांनी आम्हाला सभागृहामध्ये विनंती केली होती आणि त्यामुळे जाधव साहेबांना आणि त्यांच्या पत्नीला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. ही भेट फक्त 5 ते 10 मिनिटांची होती, त्यामुळे याचा अर्थ आम्ही वेगळ्या चर्चेंना गेलो होतो असा होत नाही. बातम्या नाही म्हणून ऑपरेशन टायगरची चर्चा होत असली तरी यात काही तथ्य नाही. सुखदुःखात एकमेकांना भेटलं पाहिजे आणि एकाच सभागृहातील असल्याने या भेटीत काही गैर नाही असं स्पष्टीकरण नागेश आष्टीकर यांनी दिलं आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे हे भाजपचे मुंबईमधील नेते मोहित कुंभोज यांच्या मुलीच्या बर्थडे पार्टीत सहभागी झाले होते आणि या भेटीनंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपशी जुळवून घेणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण एकनाथ शिंदे यांनी त्याआधीच ऑपरेशन टायगरसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. याचं उदाहरण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागणार अशी बातमी आली होती. यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 6 खासदारही फोडण्याची तयारी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केली होती अशी बातमी त्यावेळी आली होती. पण सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी सगळी सूत्र हातात घेतली असून यामागे शरद पवारांची खेळी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विषय इथं तितका महत्त्वाचा नाहीये. पण एकनाथ शिंदे यांच्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार महत्त्वाचे आहेत, कारण सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतःचे 7 खासदार आहेत आणि त्यात उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार जर शिंदेंनी फोडले तर हा एकूण आकडा 13 खासदारांचा होईल. त्यामुळे शिंदेंकडे 13 खासदारांच्या संख्याबळावर केंद्रात बार्गेनिंग पॉवर वाढवणं शक्य होईल आणि 2029च्या लोकसभा निवडणुकीवेळी 13 जागांवर दावा करण्याची रणनीती एकनाथ शिंदे आखू शकतात. त्यामुळे मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 2 खासदार दिसल्याने एकनाथ शिंदे यांनी डिनर डिप्लोमसी सुरू करून 6 पैकी 2 खासदार गळाला लावले असण्याची शक्यता आहे. खरं तर फेब्रुवारी 2025 मध्येही शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे खासदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार डिनर डिप्लोमसीमध्ये एकत्र दिसले होते आणि त्यावेळी त्यांच्या उपस्थितीबाबत मातोश्रीवरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पण तरी देखील हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख डिनर डिप्लोमसीमध्ये गेल्यामुळे राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली आहे. पण सध्या जरी हे 2 खासदार दिसले असले तरी या 2 खासदारांव्यतिरिक्त आणखी 4 खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाऊ शकतात. त्यामध्ये ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील,
परभणीचे खासदार संजय जाधव, शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे यांची नावं आघाडीवर आहेत. तर खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे 3 खासदार उद्धव ठाकरेंसोबत राहू शकतात. पण मातोश्रीवर खासदारांच्या बैठकीत झालेल्या राड्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र माध्यमांशी बोलताना असं म्हटलं होतं की सगळेच्या सगळे म्हणजे 9 खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ आहेत. पण जे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती, त्यातले 2 खासदार डिनर डिप्लोमसीमध्ये दिसल्याने ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणार का हे पाहावं लागेल. दरम्यान या सगळ्या राजकीय घडामोडीवर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र गट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.